नेमकं काय झालं? जिल्हा परिषदच्या संदर्भात सुनावणी झाली का आणि मुळात मेन्शन केलं गेलं? जिल्हा परिषदेचं प्रकरण आज कार्यतालिकेवर 25 क्रमांकावर होतं. आज या प्रकरणामध्ये सुनावणी होईल अशी अपेक्षा होती. मात्र सर्वोच्च न्यायालयात सकाळी एक श्रद्धांजलीचा कार्यक्रम होता. त्यानंतर 2 वाजेपासून दुपारच्या सत्रामध्ये SIRचं प्रकरण आहे. त्यामुळे आज या प्रकरणांमध्ये सुनावणी होऊ शकली नाही. सरन्यायाधीशांनी असं स्पष्ट केलं की संध्याकाळपर्यंत डेट अलॉट करू आणि त्यानंतर मग या प्रकरणाची पुढील सुनावणी कधी होईल ते कळेल. त्यानंतरच ज्या रखडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आहेत आणि जिथे 50% मर्यादा ओलांडून निवडणुका झालेल्या आहेत त्या प्रकरणांमध्ये पुढील काय कार्यवाही होईल हे या सुनावणीनंतर मात्र स्पष्ट होईल. सर, येणाऱ्या काळात ज्या निवडणुका होणार आहेत त्यावरती याचं इम्पॅक्ट कसं पडणार आहे? कारण की हे लांबवलं गेलं आहे. नाही, आता जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या या ज्यांच्या राहिलेल्या आहेत 12 जिल्हा परिषदा 125 पंचायत समित्यांच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. त्या आता लगेचच होतील. 15 फेब्रुवारीपर्यंतची मुदत आहे, पण त्या आतच त्यांचा प्रोग्राम आहे. त्यामुळे पुढच्या आठवड्यामध्ये किंवा त्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये आपले त्याचे निकालसुद्धा जाहीर झालेले असतील. त्यामुळं फक्त 20 जिल्हा परिषदा आणि त्याच्यातल्या 200च्या आसपास ज्या पंचायत समिती आहे त्यामध्ये जोपर्यंत आता 50% आरक्षणाच्या मर्यादेत ठेवून राज्य निवडणूक आयोग या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करत नाही किंवा मग सुप्रीम कोर्टाचे या संदर्भात काही स्पष्ट निवडणूक घेण्याबाबतचे आदेश येत नाहीत. कारण आपण असं पाहिलं की नगरपालिका आणि नगरपंचायतीमध्ये सुद्धा काही ठिकाणी 41 का 46 ठिकाणी मला वाटतं ती 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडल्या गेली होती. मात्र तो निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आणि तो तसा पारही पडला. त्यानंतर महानगरपालिकांच्या बाबतीतही 2 महानगरपालिकांमध्ये 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडल्या गेली होती. मात्र तोही निवडणूक कार्यक्रम पार पडला. तशीच काही परिस्थिती जिल्हा परिषदांच्या बाबतीमध्ये तसाच काही निर्णय घेण्यात येतो का त्यामध्ये 50% आरक्षणाच्या मर्यादेतच राहून निवडणुका घ्यावा असा निर्णय येतो का? आता यावर पुढची वाटचाल मला वाटतं अवलंबून असेल. एक सर, दुसरा प्रश्न असा आहे की कोल्हापूरचा पण मॅटर ह्यात होता एक जे आज ऐकलं जाणार होता आणि आरक्षण ठीक आहे, पण कोल्हापूरचा मॅटर नेमकं काय आहे? कोल्हापूरचं मला म्हणजे आज पण साधारणतः आज कोल्हापूरच्या निवडणुका ऑलरेडी जिल्हा परिषदेच्या जाहीर झालेल्या आहेत. कोल्हापूरच्या जिल्हा परिषदेला आता आणि पंचायत समित्या यांची निवडणूक प्रक्रिया थांबलेली नाही आहे. त्यामुळं त्यांचंच प्रकरण कशा संदर्भात आहे मला माहिती नाही आहे, पण तिथल्या निवडणुका ऑलरेडी जाहीर झालेल्या आहेत. दुसरा सर, शिवसेना पक्षचिन्ह याच्यावरती जी सुनावणी होणार होती, राष्ट्रवादी काँग्रेस याच्यावरती सुनावणी होणार होती, त्याचं नेमकं काय? शिवसेनेचं प्रकरण 37 क्रमांकावर आज सुनावणीसाठी होतं. मात्र ते प्रकरणही आज सुनावणीसाठी निघू शकलं नाही. शिवसेनेचे जे वकील आहेत त्यांनी आणि जे दोन्ही पक्षांचे वकील आहे यांनी ते प्रकरण मेन्शन केलं. त्यावर सुनावणी घ्या अशी विनंती केली. मात्र सरन्यायाधीशांनी त्या प्रकरणाच्या संदर्भातच सांगितलं की आम्ही प्रत्येक आठवड्यामध्ये थोडी प्रकरणं ठेवून तुम्हाला डेट्स देऊ आणि डेट्स दिल्यानंतर आज संध्याकाळपर्यंत तुम्हाला ती डेट कळेल. त्यानंतर महिनाभराच्या आत सगळ्या प्रकरणांना आम्ही सुनावणीची तारीख आणि वेळ देऊ आणि सुनावणी घेऊ असं त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे आता ते प्रकरणसुद्धा पुढच्या तारखेलाच लागेल. त्यावेळेसच त्यावर सुनावणी होईल आणि संध्याकाळपर्यंत त्या प्रकरणात काय होईल याची आपल्याला डेट कळेल. बातमी तुमची, साथ आमची. ताज्या अपडेट्ससाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.